कोरोना संकटामुळे अवघे जग चिंतेत सापडले असताना विदर्भात अवकाळी पाऊस सतत डोकावून जात आहे। आता सावनेरसह काही तालुक्यामध्ये वादळी वाऱ्यासह गारपीट झाली असून याचा फटका छोट्या व्यावसायिकांना पडला आहे। तसेच गहू, हरभरा व सर्व हंगामातील पिकांचे अतोनात नुकसान झाले आहे। सर्वत्र कोरोना आजाराचं महासंकट आलेलं असतानाच सावनेरसह काही तालुक्यामध्ये वादळी वाऱ्यासह गारपीट झाली। त्यामुळे अनेक ठिकाणी झाडे पडून आहेत। तसेच छोट्या व्यावसायिकांच्या टपऱ्यांचे देखील मोठ्या प्रमाणात नुकसान झाले आहे। एकूणच दुष्काळात 13वा महिना अशी गत झाली आहे। मागील 15 दिवसापासून सातत्याने विदर्भात अवकाळी पाऊस पडत आहे। उन्हाळ्याचे दिवस असतानाही ढगाळ वातावरण तयार झाले आहे। 10 दिवसांपूर्वी गारांचा पाऊस झाल्यानंतर रविवारी दुपारपासूनच पावसाने दणका दिला। सावनेर तालुक्यातील सावनेर, केळवद, मंगसा, मानेगाव, टाकळी, पाटणसावंगीसह संपूर्ण तालुक्यात विजांच्या कडकडाटात पावसाने हजेरी लावली। त्यामुळे गहू, हरभरा व सर्व हंगामातील पिकांचं अतोनात नुकसान झालं आहे। सध्या सर्वत्र रब्बी हंगामाची काढणी अंतिम टप्प्यात आली असताना कोरोनाचे संकट आले आहे। त्याचा परिणाम म्हणून समूहाने मजूर काढणीला नेता येत नाही। तसेच मजूर देखील यायला तयार नाही। त्यात यंत्रचालक देखील काढणीला तयार होत नसल्याने शेतात अजूनही उभी पिके आहे। त्यामुळे 1-2 मजुरांच्या साहाय्याने शेतकरी काढणी करू लागले असताना अवकाळी पाऊस गोंधळ घालत आहे। अवकाळी पावसामुळे ज्वारी, हरभरा, गहू पिकांना फटका बसत आहे। शेतकऱ्यांच्या शेतात कापून ठेवलेल्या कापूस, गहू, हरभरा पिकांचे नुकसान होण्याची भीती या अवकाळी पावसाने निर्माण केली आहे। विदर्भ न्यूज करिता सावनेर येथून पियुष झिंझुवाडिया।